आज आपण वैभवशाली क्रांती जी इंग्लंडमध्ये घडून आली त्या क्रांतीचा आपण थोडक्यात इथं आढावा घेणार आहोत. आणि या इंग्लंडच्या निर्मितीची पार्श्वभूमी काय होती. आता हा कालखंड पाहण्या अगोदर आपल्याला जी इंग्लंडमध्ये वैभवशाली क्रांती घडून आली त्या म्हणजे 1688 सालची क्रांती आहे. परंतु आपल्याला जे 17व्या शतकापर्यंत येण्याच्या अगोदर आपल्याला हा ब्रिटिश राज्य निर्माण झालं कसं किंवा कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये लोकशाहीचा विकास होत गेला आणि एक धार्मिक क्रांती कशा पद्धतीनं झाली. ब्रिटनच्या 2 क्रांत्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या कालच्या दृष्टिकोनातून फार पुढचा विचार करून बनलेल्या आहेत. तर इथं आपल्याला 2 क्रांत्या कोणत्या, तर एक धार्मिक समतावादी क्रांती होती जी प्रोटेस्टंट पंथीय आणि कॅथॉलिक पंथीयांच्या विरोधामध्ये झाली आणि नंतर जी लोकशाहीच्या स्थापनेसाठी झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही क्रांत्या समांतर चालत असताना दिसून येतात. म्हणजे जरी धार्मिक क्रांती होत असली तर ती समतावादी होती आणि न्यायवादी होती आणि त्यांनीच काय केलेलं आहे, एक प्रकारचं लोकशाहीचा पाया घातलेला दिसून येतो इंग्लंडमध्ये. याचाच आढावा आपण या वैभवशाली क्रांतीमध्ये पाहणार आहोत. वैभवशाली क्रांती म्हणजे काय, थोडक्यात या शब्दाचा अर्थ जर पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये चर्चच्या कॅथॉलिक पंथीयांचा चर्चवरती मोठा प्रभाव होता. मग या प्रभावामध्ये काय झालं होतं, ते जरासं अन्यायकारी आणि एक केंद्रीकृत आणि ठराविक वर्गांना धरून चालणारी धर्मव्यवस्था होती. त्याच्या विरोधात सर्वसमावेशक, सर्वांना सामावून घेणारी प्रोटेस्टंट पंथीयांची समतावादी चळवळ जी उभी राहिली आणि या दोघांमध्ये जो संघर्ष झाला आणि याच्यामध्ये प्रोटेस्टंट पंथाला सुद्धा काय झालं, एक मोठं स्थान निर्माण झालं. यालाच वैभवशाली क्रांती असं म्हटलं जातं. आता ती क्रांती पाहण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, त्याची कारणे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग काय झालं की इसवी सन म्हणजे साधारणतः इंग्लंडचा इतिहास सापडतो तो साधारणतः 450 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 450 पासून इंग्लंडचा इतिहास ज्ञात आहे. ओके, जसा आपला भारताचा इसवी सन पूर्व 2500 वर्षापासूनचा कालखंड ज्ञात आहे, तसा इंग्लंडचा आहे 450 वर्षापासूनचा. ओके, इसवी सन 450 पासूनचा. मग काय झालं, हा युरोपच्या वायव्येस असणारा भाग आहे. हा इंग्लंड आहे कुठं आणि वायव्येस असला तर तो अनेक बेटांचा मिळून बनलेला आहे. तर इसवी सन 5व्या शतकापर्यंत त्यांच्यावरती रोमन साम्राज्याचं वर्चस्व होतं. मी अगोदरच सांगितलेलं की महासत्ताक राष्ट्र जसं आज अमेरिका आहे तसं त्याच्या अगोदर इंग्लंड, नंतर ऑस्ट्रिया, प्रशिया, नंतर त्याच्याही अगोदरचा विचार केला तर रोम हे त्या कालखंडातलं काय होतं, एक महासत्ताक राष्ट्र होतं. त्यांचं बऱ्याच देशांवरती राज्य असलेलं दिसून येतं. मग रोमनचं साम्राज्य 5व्या शतकात संपलं. संपल्यानंतर रोमन साम्राज्यातून मुक्त झाल्यानंतर युरोपच्या वायव्य भागातून अँगल सॅक्सन व ज्यूट टोळ्यांनी काय केली, इंग्लंडवरती आक्रमण केली. त्याच्यानंतर डेन्स व फ्रेंच लोकांनी सुद्धा आक्रमण केली. याच्यामुळं काय झालं, एक प्रकारची सरमिसळ झाली वंशामध्ये, संस्कृतीमध्ये आणि एक नवीन असा काय झालेला होता, एक इंग्लंड उभा राहिलेला दिसून येतो. आणि तोच कालखंड म्हणजे अँग्लो सॅक्सन कालखंड इंग्लंडचा ओळखला जातो. त्याचा आढावा आपण घेणार आहोत. जसं भारतावरती शक, कुशाण यांनी आक्रमणं केली, फार सिकंदराची आक्रमणं झाली, खूप प्रचंड. म्हणजे भारताच्या एका ठराविक भागाकडून काय झालेले आहे, उत्तरेकडून आक्रमणं आली आणि भारताने ते आक्रमणं झेलली आणि काही आक्रमक आले आणि गेले, काही आले आणि भारतीय वंशामध्ये मिक्स झाले. तर अशा पद्धतीने भारत उभा राहिला. तसाच ब्रिटन सुद्धा काय आहे, अशा वेगवेगळ्या टोळ्यांच्या एकत्रीकरणातून उभा राहिलेला दिसतो. त्या कालखंडामध्ये टोळ्यांचं राज्य असलेलं दिसून येतं आणि तो कालखंडच तसा होता. टोळ्यांचाच मोठ्या मोठ्या टोळ्या असायच्या आणि त्या टोळ्यांमध्ये युद्ध व्हायची. जो जिंकेल तोच टिकेल, अशा या तत्वावरती चाललेला ते कालखंड असलेला दिसून येतो. आता मग इंग्लंडचा इतिहास आपल्याला थोडासा पार्श्वभूमी पाहिल्यानंतर थोडंसं क्रांतीच्या अनुषंगाने वाटचाल जी आपल्याला पाहायची किंवा क्रांती होण्याच्या पूर्वीची इंग्लंडमधली जी काही राजकीय किंवा जी काही स्थानिक लेवलची किंवा एक घटनात्मक पद्धती कशा होत्या किंवा राजकीय कालखंड आपल्याला थोडक्यात पाहावा लागेल. त्याच्यामध्ये अँग्लो सॅक्सन कालखंड पाहायचा आहे. तर अँग्लो सॅक्सन कालखंड हा खऱ्या अर्थाने खूप चांगला असलेला दिसून येतो त्या इंग्लंडच्या दृष्टिकोनातून. याच कालखंडामध्ये काय झाली होती, एक
एकता निर्माण झाली. टोळी जे मी म्हटलं की टोळ्यांचं राज्य निर्माण झालं, तो हा कालखंड. टोळी युद्ध संपलं आणि सांस्कृतिक व वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली. राज्य पुढं जायला लागलं आणि यातूनच एक चांगल्या प्रथा सुरू झाल्या आणि चांगल्या प्रथाच खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या विकासाला काय झालेल्या होत्या, हितकारक असलेल्या दिसून येतात. काय होत्या तर त्याच्यामध्ये पहिल्यात सर्वात प्रथम राजपदाची निर्मिती झाली आणि ते राजपद कर्तबगार व्यक्तीसच मिळत असं, हा टोळीचा नियम असायचा. वंश परंपरागत कोणतेही पद त्या कालखंडामध्ये दिलं जात नसायचं. त्यामुळे जरी राजपदाची निर्मिती झाली तर ती रूढी परंपरानुसार न चालता काय होती, ती कर्तबगार व्यक्तीला द्यावी लागत असेल. मग त्यांच्या रूढी प्रथा परंपरा सुद्धा खूप होत्या, तर त्याचाही आढावा घ्यायचा आणि त्या खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या द्योतक असलेल्या दिसून येतात. मग राजाच्या ताब्यातील जमिनीपासून त्याला उत्पन्न मिळे, न्यायालयीन फी, दंड, जप्ती यापासून उत्पन्नाची इतर साधने निर्माण झाली. म्हणजे अशा काही महसुलावरती राज्यकारभार चालत असतो तसा तो चालत होता. म्हणजे खूप महत्त्वपूर्ण जी काही त्या कालखंडातली वैशिष्ट्यपूर्ण घटना असेल ती राजपदाची निर्मिती झाली आणि ते वंश परंपरागत नव्हतं. त्याच्यानंतर पुढचा आहे विटनेझिमॉट विद्वत सभा. आता ही खूप महत्त्वपूर्ण सभा आहे. ह्याला ऑब्जेक्टिव्हला खूप वेटेज दिलं जातं. प्रश्न येतोच. या कालखंडातील ही महत्त्वपूर्ण संस्था होती. राजाला राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी, राजाला सल्ला देण्यासाठी व राजाला नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा पदच्युत करण्यासाठी ही विटेन्झिमॉट नावाची संस्था काय करत होती, काम करत होती. अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे ही लोकशाही स्वरूपाचं तिचं स्वरूप होतं. म्हणजे राजाला सल्लाही द्यायचा, राजावरती नियंत्रणही ठेवायचं. राजा जर तसं ऐकत नसेल तर त्याला पदच्युत करायचं आणि कर्तबगार राजाची निवड सुद्धा ते करू शकत होते त्या बदल्यामध्ये. म्हणजे त्याला इंग्लंडच्या कायदेमंडळाचं भावंड सुद्धा म्हटलं जात होतं. मग त्या ज्या विटनेझिमॉट या विद्वत सभेमध्ये फक्त निवडणूक पद्धतीनं लोकप्रतिनिधी येत नव्हते. लोकप्रतिनिधींची जी काही त्यामध्ये संरचना होती त्याच्यामध्ये विद्वान लोक असायचे, चारित्र्यवान असायचे, निष्ठावंत लोक असायचे आणि काही सरंजामदार व्यक्तींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने विटनेझिमॉट या संस्थेचं काम असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर स्थानिक संस्थांचे प्रशासन निर्माण झालं त्या कालखंडामध्ये. हे अँग्लो सॅक्सन कालखंडाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. मग काय होतं की जसं आपलं राज्य, जिल्हा, तालुका असतो तसं त्या कालखंडामध्ये राज्य म्हणजे थोडक्यात काय की शायर नावाची एक संस्था, शायर नंतर 100 आणि खेडेगाव. आता शायर मूठ या सभेच्या सल्ल्याने ह्या शायरचा कारभार चालत असायचा आणि शायर मूठच्या प्रमुखास शेरीफ असं म्हटलं जायचं. खूप ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वपूर्ण आहे. शेरीफ हा स्थानिक व मध्यवर्ती संस्थेतला दुवा असायचा. मग त्याचं काम काय, जमीन लागवडीखाली आणणं, महसूल गोळा करणं. जसं पाटील, देशमुख, देशपांडे वतनदार काम करायचे शिवकाळातले, तसे हे यांचं काम शायरमधला शेरीफचं असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो महत्त्वपूर्ण प्रशासकीय विभाग आहे 100 मूठ ही एक सभा असायची. ती 100ला काय करायची, त्याचा कारभार चालायची. अनेक खेड्यांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असायचे. ही सभा आपल्या अध्यक्षाची निवड करीत असे आणि त्यांचं कामकाज त्या पद्धतीने चालत असे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे खेडेगाव. तर ही खेडेगावचं प्रशासन तुम्हालाही माहिती आहे. अशा पद्धतीने रेव हा या सभेचा प्रमुख असायचा. ओके, तर हे गोष्ट लक्षात ठेवा की जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत की स्थानिक प्रशासन उभं राहिलं, तो हा कालखंड आहे अँग्लो सॅक्सन कालखंड. मग याच्यामध्ये शायर, 100 आणि खेडेगाव हे 3 घटक असलेले दिसून येतात. याच्यानंतरचा हा म्हणजे ही अचिव्हमेंट आहे अँग्लो सॅक्सन कालखंडातली ब्रिटिश व्यवस्थेतली. ओके, त्याच्यानंतर जे आता मी पाहिलं आपण शायर, 100 व खेडेगाव ही 3 संकल्पना आपण याच्यामध्ये पाहिलेल्या दिसून येतात. याच्यानंतर पुढचा आहे नॉर्मन कालखंड. आता जे काही चांगलं व्यवस्था उभा राहिलेली होती ती या कालखंडामध्ये थोडीशी काय होती, ही नष्ट व्हायला लागली आणि नवीन संस्था निर्माण झाल्या. मग या नवीन संस्था कोणत्या निर्माण झाल्या तर याच्यामध्ये मॅग्नेन काउन्सिल व क्युरियारेजेस संस्थांचा उदय झाला. मग यातूनच काय झालं, पुढं पार्लमेंट व प्रिव्ही काउन्सिलचा उदय झालेला दिसून येतो. साधारण 1066 कालखंड म्हणजे 11व्या शतकामध्ये काय झालेला आहे, हा नॉर्मल कालखंड असलेला दिसून येतो. प्राचीन कालखंड जरासा संपत आलेला हा कालखंड आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे प्लांटाजेनेट. ओके, आता या कालखंडामध्ये प्लांटाजेनेट उर्फ ॲर्किस्ट कालखंड म्हटलं जातं या घराण्याला. मग या घराण्यामध्ये महत्त्वपूर्ण जो बदल घडून आला 1215 मध्ये जी एक मॅग्ना चार्टा मिळवली गेली सरदारांनी किंवा त्यालाच मोठी सनद म्हटलं जातं. म्हणजे ही इंग्लंडच्या लोकशाहीच्या विकासातील महत्त्वपूर्ण म्हणजे एक मैलाचा दगड ठरलेली दिसून येतं. याच्यामुळं काय झालेलं आहे
या सनदेमुळं हे बघा की महत्त्वपूर्ण जो घटक घडून आला तो म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे की सरदारांचं राजावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरदारांना मिळालेला होता. 1399 मध्ये या घराण्यातील दुसरा शेवटचा राजा रिचर्ड इंग्लंडच्या विरुद्ध जनतेने बंड केलेले पाहिले. म्हणजे आता आपल्याला मॅग्ना चार्टाचं वैशिष्ट्य पाहायचं की याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की सरदारांचं राजावरती नियंत्रण ठेवणारा हा एक प्रकारचा कायदा किंवा एक सनद असलेली दिसून येते. त्याच्यानंतर 1455 ते 1485 30 वर्षामध्ये यार्किस्ट व लँकेस्टर घराण्यामध्ये युद्ध झालं आणि याच युद्धाला गुलाबांचे युद्ध सुद्धा म्हटलं जातं, वॉर ऑफ रोजेस. आता का म्हटलं जातं की यार्किस्ट घराण्याचं जे चिन्ह होतं ते पांढरं गुलाब होतं आणि लँकेस्टरचं होतं ते लाल गुलाबाचं चिन्ह होतं, म्हणून ह्या दोन्ही युद्धांना काय म्हटलं जातं, गुलाबांचे युद्ध असं म्हटलं जातं. आता नंतर मग त्याच्यानंतर जी काही जो राजा होता त्या कालखंडामध्ये राजा हेनरी सत्तेवर आल्यानंतर हे झालेलं दिसून येतं. ओके, अशा पद्धतीनं प्लॅन्टाजेनेट कालखंडाचं सुद्धा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे की त्या कालखंडामध्ये गुलाबांचे युद्ध घडून आलेले दिसून येते. त्याच्यानंतरचा पुढचा कालखंड तो ट्युडर कालखंड. हा ट्युडर कालखंड म्हणजे हेनरी 8वा हा त्या कालखंडातला पहिला त्या राजा असलेला दिसून येतो. हा जरासा अनियंत्रित पद्धतीचा होता, परंतु लोककल्याणकारी राजा होता. त्याचा कारभार हा लोककल्याणकारी असलेला दिसून येतो. त्यानं प्रोटेस्टंट पंथाचा स्वीकार करून काय केला, त्याला राजधर्म बनवला, परंतु हे फार काळ टिकलं नाही. याचबरोबर रोमचं पोपशी असणारे धार्मिक संबंध संपुष्टातच आले, कारण की इंग्लंडचा धर्म हा राजधर्म हा प्रोटेस्टंट पंथ होता, परंतु हेनरी 8व्याने काय केलेलं आहे की त्याने प्रोटेस्टंट पंथाचा स्वीकार केल्यामुळं हे खऱ्या अर्थाने त्यांना चुकीचं वाटल्यामुळं पोपशी संबंध असणारे पोपचं जे होतं संबंध ते पोपनं इंग्लंडशी असलेले संबंध तोडून टाकले. मग आता खऱ्या अर्थाने क्रांतीचा मुख्य घटकच हा होता की प्रोटेस्टंट पंथाला कॅथॉलिक पंथापासून संरक्षण देण्यासाठी इंग्लंडमध्ये वैभवशाली क्रांती घडून आली. जे मुख्य पंथ काय होता तिथला कॅथॉलिक पंथ होता आणि दुसरा जो निर्माण झालेला होता तो प्रोटेस्टंट. प्रोटेस्ट म्हणजे विरोध करणे. विरोध कोणाला केला त्यांनी, ज्या कॅथॉलिक पंथातल्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्याला विरोध केलेला दिसून येतो. हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे की हेनरी 8व्याने काय केलेलं आहे, प्रोटेस्टंट पंथाचा स्वीकार केला आणि खऱ्या अर्थाने की एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे हे की त्या घराण्यात प्रोटेस्टंट पंथाला स्थान दिलं गेलं. मग तो निपुत्रिक मरण पावल्यामुळे काय झालं, त्याची स्कॉटलंडची जी राणी होती मेरी, त्यानं काय केलं, त्याची जी वंशज होती तिचे जे वंशज ते स्कॉटलंडचे ते तिथे मेरीचा मुलगा जो होता पहिला जेम्स हा इंग्लंडचा राजा बनला. हे घराणे काय झालेलं आहे, स्टुअर्ट घराणे म्हणून ओळखले गेले. अशा पद्धतीनं या घराण्याचा आढावा आपण इथं पाहिलेला दिसून येतो. म्हणजे त्याच्याच नात्यातली जी होती ही जी राणी होती त्या कालखंडातली राणी एलिझाबेथच्या नात्यातली ती स्कॉटलंडची राणी मेरी हिच्या वंशजाला त्यांनी काय केलं होतं, राजगादीवरती बसवलं. अशा पद्धतीने हा ट्युडर कालखंड असलेला दिसून येतो. याच्यानंतर स्टुअर्ट कालखंड अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड. ज्या घराण्याच्या कालखंडामध्ये क्रांती झाली तो म्हणजे काय आहे, तो स्टुअर्ट घराण्याचा कालखंड. जसं आपण बघितलं की फ्रेंच राज्यक्रांती लुईच्या कालखंडामध्ये झाली, मग ती 16व्या लुईच्या कालखंडामध्ये झाली. तसंच ही जी काय क्रांती आहे वैभवशाली क्रांती स्टुअर्ट घराण्याच्या जेम्स दुसरा या राजाच्या कालखंडामध्ये झाली. या ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वपूर्ण आहे. तर याच्यामुळे काय झालं, या कालखंडामध्ये जरासं कायदेमंडळाचा विकास झाला, स्थानिक प्रशासनात सुधारणा केल्या जाऊ लागल्या, लोकशाही मूल्यांचा विकास झाला, वसाहतवादाला पण चालना भेटली, कायदेमंडळाचे राजावरचे वर्चस्व होते. सार्वभौमत्व राजा व कायदेमंडळ यांच्यातील संघर्षाचे मुख्य कारण होतं की कायदेमंडळावरती कोणाचं सार्वभौमत्व असावं, म्हणजे जी सत्ता आहे राज्यावरती कोणाची असली पाहिजे. मग याच्यामध्ये राजा आणि कायदेमंडळाचं काय झालेलं आहे, एक वाद निर्माण झालेला आहे. हा मोठ्या प्रमाणामध्ये वाद होता. त्याच्यानंतरची आपल्याला प्रमुख जी पार्श्वभूमी आपल्याला इथं पाहणं गरजेची आहे. आता ती पार्श्वभूमी म्हणजे काय की जो इंग्लंडचा जो स्टुअर्ट घराणा होता त्या स्टुअर्ट घराण्यातला या घराण्याचा पहिला राजा होता पहिला जेम्स याच्यावरती कॅथॉलिक पंथीयांच्या विचारसरणीचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता की याच्यात हा पहिला जेम्स याच्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय, हा कॅथॉलिक पंथीय होता आणि
परंपरागत पद्धतीने दैवी राजसत्तेच्या सिद्धांताचं समर्थन करणार होता. ड्यू टू लॉज ऑफ मोनार्कीज या ग्रंथामध्ये त्याने हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने राजसत्तेचं समर्थन केलेलं दिसून येतं. आणि ही राजसत्ता म्हणजे काय, की राजाला मिळालेला हा दैवी अधिकाराचा सिद्धांत आहे. राज या लोकांवरती राज्यकारभार करण्यासाठी राजाला देवाने पाठवलेला आहे. देवाने पाठवलेला असल्यामुळं त्याला जाब विचारण्याचा अधिकार सामान्य जनतेला नाही. तो जो काही कार्य करेल त्याला कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी द्यायची नाही, असा हा दैवी राजसत्तेचा सिद्धांत असलेला दिसून येतो. तो प्रोटेस्टंट पंथाचा कट्टर विरोधक होता. ही त्याची कारकीर्द होऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर जो आला पहिला जेम्स, नंतर पहिला चार्लस आला. तो तर अतिशय ताटर व अहंकारी होता. कायदेमंडळ आणि राजामध्ये तर त्याच्या कालखंडामध्ये प्रचंड संघर्ष झाले. त्याने आपल्या समर्थकांना त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. याच्यामुळे तीव्र संघर्ष झाला. परंतु याच संघर्षातून या कायदेमंडळाने आपल्या अधिकाराचे एक अर्ज किंवा विनंत्या राजाकडे केल्या. त्याला पिटिशन ऑफ राईट्स असं म्हटलं जातं. ओके. दुसरा चार्लस. आता याच्यामध्ये पहिल्या चार्लसच्या कालखंडातला आपण बघतो पिटिशन ऑफ राईट्स म्हणजे काय, की त्यांनी मागण्या केल्या. राजाने कायदेमंडळाच्या परवानगीशिवाय कर्ज उभारायचे नाही. म्हणजे जो राजा कर्ज उभारत होता त्याला तो अधिकार त्याचा काढून घेणं त्याच्यातून हे होतं. त्याची भूमिका होती खऱ्या अर्थाने. जनतेवर ते कर लादू नये. सैनिकांनी जबरदस्तीने खाजगी घरामध्ये राहू नये आणि कोणालाही विनाकारण तुरुंगामध्ये डांबू नये. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शांततेच्या काळामध्ये लष्करी कायदे लावू नयेत. या मागण्यांचा समावेश त्याच्यामध्ये असलेला दिसून येतो. म्हणजे काय होतं, की या कालखंडामध्ये की राजाचं जरासं कॅथॉलिक धार्जिन धोरण होतं आणि चुकीचं परराष्ट्रीय धोरण. या चुकीच्या पद्धतीमुळे काय झालं, देशामध्ये यादवी निर्माण झाली. कोणत्या पहिल्या चार्लसच्या कालखंडामध्ये म्हणजे चुकीचं परराष्ट्रीय धोरण, युद्धखोर भूमिका आणि जे कायदेमंडळाच्या बाबतीतली चुकीची भूमिका होती. म्हणजे कायदेमंडळामध्ये त्याचा संघर्ष, कायदेमंडळ आणि राजाचा हा संघर्ष चालूच असतो. परंतु त्यानं जास्त प्रमाणामध्ये हा संघर्ष टोकाला गेला आणि या टोकाला गेल्यामुळं काय झालेलं होतं, याच्यामधून यादवी युद्ध घडून आले. यादवी युद्ध म्हणजे काय असतं, की अंतर्गत जे त्या देशातल्या लोकांमध्ये जो संघर्ष होतो विविध घटकामध्ये, त्याला यादवी युद्ध असं म्हटलं जातं. याच्यानंतर दुसरा चार्लस गादीवरती आला. त्यानं हा प्रोटेस्टंट पंथी असलेला दिसून येतो. त्यानं जरासं कॉमनवेल्थचा प्रयोग केलेला दिसून येतो आणि यानं काय केलं, याच्या कायदेमंडळाने जरासं लोकशाहीचा पाय घातला. म्हणजे जे राजे प्रोटेस्टंट पंथी होते, आता उदाहरणार्थ पहिला जेम्स व्हायला आपण पहिल्या जेम्सच्या आधीचा जो एक राजा पहिला होता तो हेनरी आठवा आणि हेनरी आठव्यानंतर तो हेनरी आठवा हा काय होता, की ट्युडर घराण्यातला राजा होता. आता स्टुअर्ट घराण्यातला कोण होता, दुसरा चार्लस हा प्रोटेस्टंट पंथी असलेला दिसून येतो. जे राजे प्रोटेस्टंट पंथी आहेत त्यांना लोकशाहीच्या विकासाचा पाया घातलेला दिसून येतो. कायदेमंडळाशी समन्यायी भूमिकेतून वागत असलेले दिसून आले. मग आता याच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने काही कायदे कारणीभूत होते. या काळात प्रोटेस्टंट पंथ वाढीला लागला आणि तो कसा वाढीला लागला, तशा वाढीसाठी त्याने प्रयत्न केलेले दिसून येतात. पहिला आहे कॉर्पोरेशन ॲक्ट. याच्यामध्ये कॉर्पोरेशन ॲक्टनुसार काय झालं, महापालिकेमध्ये किंवा महानगरपालिकामध्ये निवडून गेलेल्या प्रत्येक नगरसेवकाला चर्च ऑफ इंग्लंडशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागेल. दुसरा ॲक्ट आहे ॲक्ट ऑफ युनिफॉर्मिटीनुसार धर्मगुरूंना चर्च ऑफ इंग्लंडशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागेल आणि तर त्या सेवामुक्त व्हावे लागेल. कॉन्व्हेंटिकल ॲक्ट याच्यानुसार काय झालं, कॅथोलिक पंथाचा प्रचार करण्यासच मनाई करण्यात आली. त्याच्यानंतरचा पुढचा 5 माईल ॲक्ट म्हणजे शहरापासून 5 मैलाच्या आत प्रार्थना करण्यास कॅथोलिकांना बंदी घालण्यात आली. आणि दुसऱ्या चार्लस अशा पद्धतीनं हा दुसऱ्या चार्लसची कारकीर्द असलेली दिसून येते. त्याच्यानंतरचा जो राजा आलेला आहे तो म्हणजे दुसरा जेम्स आणि या दुसऱ्या जेम्सच्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडून आलेली दिसून येते आणि याच क्रांतीचा आढावा आणि याचीच काही जी परराष्ट्रीय धोरण असेल आणि कॅथोलिक धर्मियांचा पंथाचा प्रसार करण्याची जी भूमिका आहे ही खऱ्या अर्थाने या वैभवशाली क्रांतीला किंवा प्रोटेस्टंट क्रांतीला काय आहे कारणीभूत ठरलेली दिसून येते. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, या राजघराण्यांचा आढावा घेतलेला दिसून येतो. मग याच्यामध्ये काय आहे, की जो काही घटक आपण पाहिलेले आहेत वैभवशाली क्रांती आणि त्या क्रांतीच्या निर्मितीची पार्श्वभूमी पहिल्यांदा अँग्लो सॅक्सन कालखंड पाहिला. मग त्याच्यामध्ये राजपदाची निर्मिती कशी झाली,
तेही पाहिलं. विटेन्झिमॉट ही विद्वत सभा राजाला कशी सल्लागार म्हणून काम करत होती, राजावरती नियंत्रण ठेवत होती किंवा राजाला पदच्युत करण्याचा सुद्धा त्याला अधिकार होता. हे अँग्लो सॅक्सन कालखंडाचं जो वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर स्थानिक संस्थांच्या प्रशासनाचं निर्मिती या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. म्हणजे 100 शायर आणि मग नंतर खेडेगाव अशा पद्धतीचे ह्या 3 टप्प्यामध्ये सत्तेचं म्हणजे किंवा प्रशासनाचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं. अनेक जरासं रचनात्मक ही व्यवस्था त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अँग्लो सॅक्सन कालखंडामध्ये झालेली दिसून येते. शायर, 100 व खेडेगाव या पद्धतीची. त्याच्यानंतरचा कालखंड आपण पाहिला नॉर्मन कालखंड 1066 पासून जो कालखंड चालू झाला त्याला नॉर्मन कालखंड असं म्हणतात. त्यानं या जे काही अगोदरच्या राजघराण्याच्या पद्धती जी होत्या त्या पद्धतींना काय केलं जरासं विरोध केला. म्हणजे अँग्लो सॅक्सनच्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या नष्ट केल्या आणि नंतर त्यानं काय केलं मॅग्नम काउन्सिलो क्युरिया रिजेस ही संस्थेचा उदय त्याच्या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. प्लॅन्टाजेनेट कालखंड 1155च्या कालखंडामध्ये यांच्या कालखंडामध्ये मॅग्ना चार्टा ही अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे की ह्या मॅग्ना चार्टा म्हणजे काय झालेलं होतं की महत्त्वपूर्ण घटक आहे की सरदारांना राजावरती पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. ही महत्त्वपूर्ण घटना आहे की सरदारांचं राजावरती नियंत्रण पाहिजे की राजा कशा पद्धतीनं राज्यकारभार करतोय, राजहिताचे देशहिताचे निर्णय घेतले जातात का आणि जर चुकीचे निर्णय घेत असले तर सरदारांना त्याच्यावरती चर्चा किंवा निर्णय बदलण्याचा अधिकार देण्यात यावा. जसं आपण बघितलं की मॅग्ना चार्टा आणि पिटिशन ऑफ राईट्स याच्यामध्ये साम्य काय आहे, दोघांनाही काय करायचंय पिटिशन ऑफ राईट्समध्ये कायदेमंडळ आहे, मॅग्ना चार्टामध्ये सरंजामदार आहेत, सरदार आहेत. या दोघांनाही राजावरती नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे जी त्या कालखंडातली राजेशाही होती ती राजेशाही कुठंतरी काय केली पाहिजे थांबवली पाहिजे म्हणून हे महत्त्वपूर्ण उद्देश असलेला दिसून तो मॅग्ना चार्टाचा. त्याच्यानंतर गुलाबाचे युद्ध झालं जे यार्किस्ट आणि जे काही लँकेस्टर घराणं आहे या दोघांमध्ये 30 वर्षाची युद्ध चालली त्याला गुलाबाचे युद्ध असं म्हटलं जातं. ट्युडर कालखंडामध्ये हेनरी 8वा आला. हा प्रोटेस्टंट पंथीयांचा पुरस्कर्ता असलेला दिसून येतो. खऱ्या अर्थाने त्याने प्रोटेस्टंट पंथाचा पुरस्कार करायचं काम केलं. स्टुअर्ट कालखंड आला त्याच्यामुळे हीच खऱ्या अर्थाने याच राजघराण्यामध्ये ही क्रांती घडून आली. पहिला जेम्स, पहिला चार्लस, दुसरा चार्लस आणि दुसरा जेम्स अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे याचा आढावा घेतलेला दिसून येतो. आणि ह्यांचा आढावा म्हणजे पहिला जेम्स कसा होता, पहिला चार्लस किंवा दुसरा चार्लसच्या कालखंडामध्ये प्रोटेस्टंट पंथीयांच्या प्रसारासाठी त्याने काय केलेले होते महत्त्वपूर्ण ॲक्ट बनवलेले होते. कॉर्पोरेशन ॲक्ट असेल, ॲक्ट ऑफ युनिफॉर्मिटी असेल, कॉन्व्हेंटिकल ॲक्ट असेल, 5 माइल ॲक्ट असेल. याच्यामुळे काय झाले होतं निश्चितच प्रोटेस्टंट पंथीयावरती बंधनं आलेली आणि कॅथॉलिक पंथीयांवरती बंधनं आलेली दिसून येतात. अशा पद्धतीनं आपण काय केलं स्टुअर्ट कालखंडाच्या घराण्यामध्ये जी काही बदल दिसून आले, काही राजे प्रोटेस्टंट पंथी होते, काही राजे कॅथॉलिक पंथी होते. म्हणजे कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथीयांतला जो संघर्ष आहे त्यालाच वैभवशाली क्रांती किंवा प्रोटेस्टंट क्रांती किंवा असं म्हटलं जातं. ओके. जर काही कुणाला समजलं नसेल तर निश्चित त्यांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारावेत. धन्यवाद.